सैतान कधीच मी सैतान आहे असं सांगून येत नाही. तो देवदूतासारखा येतो आणि ज्यांना शास्त्राचं ज्ञान नाही ते सहज फसतात. ख्रिस्ती म्हणून आपण अभिषेकाचं तेल वापरतो, पण तेलात शक्ती नसते. शक्ती पवित्र आत्म्याकडून येते. जर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करत असाल तर थांबा, कारण ती प्रार्थना नाही, ती जादूटोना सारखी आहे. आज आपण अशा 8 प्रार्थनांबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही लगेच थांबवल्या पाहिजेत. पहिली प्रार्थना म्हणजे देवदूत मरियम किंवा संतांना केलेली प्रार्थना. ख्रिस्ती म्हणून आपल्याला पित्याला येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या साह्याने प्रार्थना करायला शिकवलं आहे. आपण देवदूतांमार्फत किंवा संतांमार्फत देवाकडे जात नाही, कारण येशूच आपला एकमेव माध्यम आहे. विचार करा, जर तुम्हाला थेट कोणाशी बोलण्याची संधी असेल तर तुम्ही त्याच्या साह्याकडे का जाल? आपल्याला येशूकडे थेट प्रवेश आहे, पवित्र आत्म्याकडे थेट प्रवेश आहे. मग दुसऱ्या कोणामार्फत का जावं? बायबलमध्ये आपल्याला असा मार्ग कधीच दिला नाही. येशूच मार्ग आहे, त्याची आई नाही किंवा संतही नाहीत. आपण त्यांचा आदर करतो, पण उपासना किंवा प्रार्थना फक्त देवाकडेच करतो. दुसरी प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांनी पाठांतराची हृदयाशिवाय केलेली प्रार्थना. खरी प्रार्थना मनापासून असावी, केवळ मंत्रासारखं पुनरावृत्ती नसावी. मग ते 6:7 मध्ये येशू म्हणतो की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. देव शब्दांपेक्षा हृदय पाहतो. जर तुमचं लक्ष फक्त शब्दांवर, पद्धतीवर किंवा विधींवर असेल आणि हृदय नसेल तर ती प्रार्थना प्रभावी ठरत नाही. तिसरी प्रार्थना म्हणजे इतरांना शाप देण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी केलेली प्रार्थना. बायबल आपल्याला शत्रूंनाही आशीर्वाद द्यायला सांगतं. रोमकरास 12:14 सांगतं, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. येशूने क्रुसावर असताना लोकांना शाप दिला नाही, तर त्यांना माफ केलं. म्हणून दुसऱ्यांना दुखावण्यासाठी केलेली प्रार्थना देवाला मान्य नाही. चौथी प्रार्थना म्हणजे स्वार्थी किंवा लोकांना मॅनिप्युलेट करण्याच्या हेतूने केलेली प्रार्थना. याकूब 4:3 सांगतं की चुकीच्या हेतूने केलेल्या प्रार्थना देव ऐकत नाही. कधी कधी लोक देवाला जबरदस्तीने काही करून घेण्यासाठी, धमकावण्यासाठी किंवा कोपऱ्यात पकडण्यासाठी प्रार्थना करतात. ही खरी श्रद्धा नाही, हा जादूटोण्यासारखा दृष्टिकोन आहे. बायबल सांगते की जादूटोणा फक्त मंत्रतंत्र नसतो, तर नियंत्रण, भीती दाखवणं आणि इतरांवर वर्चस्व गाजवणं हे सुद्धा त्याचं रूप आहे. जेव्हा आपण देवाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती प्रार्थना देवाला आनंद देत नाही. पाचवी प्रार्थना जी तुम्ही लगेच थांबवली पाहिजे ती म्हणजे आत्मिक मार्गदर्शक, स्पिरिट गाईड्स किंवा गुप्त शक्तींना हाक मारून केलेली प्रार्थना. बायबलमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना पूर्णपणे मनाई आहे. फक्त प्रार्थनेत नाही तर जीवनातही. देवाने आपल्याला आधीच सर्वात मोठा मदतनीस दिला आहे, पवित्र आत्मा आणि देवाचं वचन. मग इतर आत्म्यांची गरजच काय? लक्षात ठेवा, सैतान स्वतःला प्रकाशाच्या देवदूतासारखं दाखवू शकतो. म्हणजे एखादा स्पिरिट गाईड तुमच्याकडे येतो, तुम्हाला प्रोत्साहन देतो, मार्गदर्शन देतो, पण तो येशूला मान्य करत नाही, पश्चातापाबद्दल बोलत नाही आणि बायबलचा सन्मान करत नाही, तर तो देवाकडून नाही. आजकाल न्यू एज, लॉ ऑफ अट्रॅक्शन, युनिवर्स, एनर्जी, गुड वाईब्स अशा गोष्टी लोकांना आकर्षित करतात. सकारात्मक विचार करणं चुकीचं नाही, पण जेव्हा तुम्ही आत्मिक जगाशी संपर्क साधायला लागता, स्पिरिट गाईड्स, अकल्ट किंवा गुप्त शक्तींवर अवलंबून राहता, तेव्हा ते धोकादायक होतं. सैतान कधीच मी सैतान आहे असं सांगून येत नाही. तो देवदूतासारखा येतो आणि ज्यांना शास्त्राचं ज्ञान नाही, जे नव्याने जन्मलेले नाहीत, ते सहज फसतात. बायबलमध्ये बालाचे याजक आणि भविष्यवक्ता भविष्य सांगत होते, प्रार्थना करत होते, पण ते देवाकडून नव्हते. ते दुष्ट शक्तींनी चालवलेले होते. त्यांनी स्वतःला जखमा केल्या, ते ओरडले, पण देवाकडून उत्तर आलंच नाही. यावरून कळतं की प्रत्येक प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही. काही प्रार्थना सरळ दुष्ट शक्तींशी जोडलेल्या असतात. सहावी प्रार्थना म्हणजे देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याऐवजी सतत चिन्ह आणि चमत्कार शोधत राहणं. चिन्ह मागणं चुकीचं नाही, गिदोननेही चिन्ह मागितलं होतं, पण जेव्हा लोक चिन्हांच्या मागे धावत राहतात तेव्हा ते निराश होतात. देव कधी कधी विश्वास दृढ करण्यासाठी चिन्ह देतो, पण त्याला हवं आहे की तुमचा विश्वास त्याच्या स्वभावावर आणि त्याच्या वचनावर आधारित असावा. येशू म्हणाला की ही पिढी चिन्हांच्या मागे धावते. योना जसा 3 दिवस माशाच्या पोटात होता, तसाच येशू 3 दिवस कबरीत होता. हेच सर्वात मोठं चिन्ह आहे, पण लोकांनी तरीही विश्वास ठेवला नाही. आज अनेक लोक देवाने आधीच दिलेल्या सर्वात मोठ्या चिन्हाकडे दुर्लक्ष करतात. येशूचं मृत्यू, त्याचं गाडलं जाणे आणि पुनरुत्थान.
देवाचं वचन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसं आहे. चिन्हांच्या मागे धावू नका, विश्वास ठेवा आणि मग चिन्हे तुमच्या मागे येतील. 7वी प्रार्थना जी तुम्ही थांबवली पाहिजे ती म्हणजे वस्तूंना शक्तीचा स्रोत समजून केलेली प्रार्थना. ख्रिस्ती म्हणून आपण अभिषेकाचं तेल वापरतो, पण तेलात शक्ती नसते. शक्ती पवित्र आत्म्याकडून येते. बायबलमध्ये आपण पाहतो की देवाने मोशेची काठी वापरली. येशूने थुंकून मातीचा चिखल करून एखाद्या आंधळ्याला बरं केलं होतं. कोणाला पाण्यात धुवायला सांगितलं, पण या वस्तूंमध्ये शक्ती नव्हती, त्या फक्त माध्यम होत्या. बरे करणारा देव होता. आपण आजारी लोकांवर हात ठेवतो, पण हातात शक्ती नसते. शक्ती पवित्र आत्म्याची असते. पण जेव्हा लोक प्रार्थनेत क्रिस्टल्स, दगड, विशेष मेणबत्त्या किंवा इतर वस्तू वापरायला लागतात आणि त्यांना शक्तीचा स्रोत समजू लागतात, तेव्हा ती प्रार्थना बायबलनुसार नसते, ती जादूटोण्याकडे वळते. जर तुम्हाला देवाशी जोडण्यासाठी एखाद्या वस्तूची गरज वाटत असेल तर काहीतरी चुकीचं आहे. बायबल आपल्याला प्रार्थना मजबूत करण्यासाठी उपवास देतं, उपासना देतं, देवाचं वचन देतं, पण कधीच क्रिस्टल्स किंवा वस्तू नाही. देवाकडे जाण्याचा मार्ग वस्तूंमधून नाही, तो येशूमधून आहे. 8वी प्रार्थना म्हणजे देवाच्या राज्यापेक्षा फक्त भौतिक गोष्टी मागणारी प्रार्थना. अनेक लोकांची प्रार्थना उधळ्या पुत्रासारखी असते. देवा मला पैसे दे, यश दे, प्रसिद्धी दे, मला सुख दे. पैसा हा स्वतः वाईट नाही, आरोग्यही वाईट नाही, प्रभाव वाईट नाही, देवच हे सर्व देतो. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण मत्ते 6:33 विसरतो. प्रथम देवाचा राज्य शोधा. आपण आधी राज्य न शोधता फक्त गोष्टी मागतो. देव म्हणतो, माझं राज्य आणि माझी इच्छा प्रथम ठेवा, बाकी सर्व मी देईन. जर तुमची प्रार्थना फक्त पैशासाठी, वस्तूंसाठी, सुखासाठी असेल आणि देवासाठी नसेल तर ती चुकीच्या प्राधान्याची प्रार्थना आहे. देव राजा आहे आणि राजा आपल्या लोकांची काळजी घेतो. म्हणून आधी त्याचं राज्य, त्याची इच्छा, त्याची महिमा आणि मग बाकी सगळं. म्हणून आज जर तुम्हाला जाणवलं की तुम्ही यापैकी काही चुकीच्या प्रार्थना करत आहात, जाणीवपूर्वक किंवा न कळत, तर आजच पश्चाताप करा. बायबल स्पष्ट सांगते की प्रार्थनेचा योग्य मार्ग कोणता आहे? पित्याकडे, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने. हाच खरा मार्ग आहे. देवाच्या वचनानुसार चालूया. जर हा संदेश तुमच्यासाठी आशीर्वाद ठरला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ देखील जरूर पहा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.